आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय घेण्यामध्ये आला। PM किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्याला जमा झाला आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते, परंतु अखेर त्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपयांचा 8वा हप्ता आज जमा केला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद आज केली आहे। हा निधी थेट बँक खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, PM किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला 2,000 रुपयांचा भेटला आहे। आता त्याचमुळे अगदी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तो पण या ठिकाणी 2,000 रुपयांचाच मिळणार आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून आज सांगण्यामध्ये आलं आहे, पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला होता। यावरती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, सरकारने सांगितलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही। आता यामागं एक कारण आहे। सरकारने सांगितलं हा निधी DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यामध्ये येणार आहे, म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता सरकारचं असं म्हणणं आहे DBTला काहीतरी मर्यादा असते, त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निधी पाठवता येत नाही। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आज महाराष्ट्र सरकारने 14 जिल्ह्यांची निवड केली आहे। बघा, या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, हे 14 जिल्हे आणि या 14 जिल्ह्यांची यादी या 12 बँकांना देऊन टाकली आहे। त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये आणि या 12 बँकामध्ये तुमचं खातं असेल तर बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे तुम्हाला 100% निधी मिळणार। आता बघा, जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की बघा यादीनुसारच रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता सांगितलं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा PM किसान योजनेचे 2,000 रुपये आले। आता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पुन्हा 2,000 रुपये सोडण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता येतो, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला। आज वाटपाचा पहिलाच दिवस आहे शेतकरी बांधवांनो। आता 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवण्यामध्ये आला आहे। सरकारने 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडले आहे। मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांनी लवकर पैसे खात्यामध्ये दिले नव्हते। काही बँकांचा IFSC कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण झाल्या होत्या। त्यामुळे सरकार फक्त आता या 12च बँकांमध्ये निधी टाकणार आहे आणि त्या बँकांची पण यादी सरकारने सिलेक्ट केली आहे, ज्यामध्ये पैसे सोडल्यास झटपट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातात। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा आता सरकारच्या माध्यमातून अशा 12 बँकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकांमध्ये आणि बघा या 14 जिल्ह्यांची पण यादी सरकारने तयार केली आहे। जर या 12 बँकांमध्ये तुमचं पासबुक असेल, या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहणारे शेतकरी असाल
तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण की आता निर्णय झाला आहे शेतकरी बांधवांनो बघा. आणि यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव येईल अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय जाहीर झाला आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आज सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांना काहींना तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये भेटले पण आहे. तुम्हाला भेटले आहे का? जर भेटले नसतील तर चिंता करू नका, कारण की सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे. बघा, सकाळच्या 7 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, याच महत्त्वाच्या 12 बँकांमध्ये आणि याच 14 जिल्ह्यामध्ये हा निधी सोडण्यामध्ये येत आहे. आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला बघा हे पैसे आले नसतील तर पुढच्या अर्धा ते 1 तासांच्या आतमध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती आता वितरित करण्यामध्ये येणार आहे. कोणकोणते शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा आता या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचे आहे. PM किसानचे जे काय शेतकरी लाभार्थी होते तेव्हा त्यांचीच यादी बँकांना आता देऊन टाकली आहे. म्हणजे की जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकत होता नमोचा हप्ता आज येईल, PMचा हप्ता उद्या येईल. परंतु शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राचे डेप्युटी CM अजितदादा पवार यांचं जेव्हापासून निधन झालं तेव्हापासूनच नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला आहे आणि तो शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे टप्प्याटप्प्याने आम्ही सर्व काही निधी शेतकऱ्यांना देऊन टाकू. म्हणजे की बघा, नमो शेतकरी योजना ही सुरूच राहणार आहे. ही योजना बंद पडणार नाही, कारण की डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. त्यावरून 2 लाखांपुरती शेतकऱ्याला कर्जमाफी देखील झाली आहे. परंतु सांगताना दुःख होत आहे की भरपूर शेतकरी त्यामध्ये अपात्र निघत आहे, कारण की त्यांचं थकीत कर्ज नाही, त्यांनी कर्ज रेव्हेन्यू किंवा या ठिकाणी नवजोन या ठिकाणी केलं आहे. अशामुळे शेतकरी अपात्र ठरत आहे. आणि काही शेतकरी तर भरपूर असे देखील आहे ज्यांना की 50,000 रुपये प्रोत्साहन मिळत नाही. बघा, आपण कर्जमाफीबद्दल बोलूया, ते वेगळा विषय आहे, त्यावर आपण व्हिडिओ बनविला आहे, तो पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, एकदा जाऊन नक्कीच बघा. आता शेतकरी बांधवांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळत असेल, 22वा हप्ता मिळत असेल तर बघा तुम्ही आता पुढील हप्त्यासाठी तयार राहायचे आहे. कारण की तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे PM किसान योजनेचा 22वा हप्ता 2,000 रुपये आले, अगदी तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आज पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहे. कारण की बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बघा अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. या ठिकाणी नमो शेतकरीचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणार, परंतु आणखीन सरकारने सांगितलं 10-12 दिवसांनी 9वा पण हप्ता आम्ही जमा करणार आहोत. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला सध्या फक्त 8वा हप्ता देत आहे सरकार, कारण की सरकारच्या लक्षामध्ये आलं आहे की PM किसान योजनेचे तर हप्ते शेतकऱ्याला भेटले, परंतु नमो शेतकरी योजनेचे हप्ते शेतकऱ्याला वेळेवर भेटलेच नाही. आता सरकारने निर्णय घेतला आहे जे काय रखडलेले सर्व हप्ते आहे नमो किसान महासन्मान निधी योजनेचे ते शेतकऱ्याला देऊन टाकावे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची यादी आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची आणि बँकांची. बघा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणि बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. पहिला टप्पा 14 जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यामध्ये आली आहे, त्यामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश सध्या होत आहे. आता बघा, छत्रपती संभाजीनगर बघा, आता येथील शेतकऱ्याला 34 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये बघा 38 लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्याला लाभ मिळणार. त्यानंतर जळगावमधील 42 लाखांपेक्षाही अधिक
अधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे, तो म्हणजे की बघा नंदुरबारमध्ये 16 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्याला लाभ मिळणार। त्यानंतर नांदेडमधील 33 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार। त्यानंतर पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की बीडमधील 25 लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्याला नमो शेतकरीचा लाभ मिळणार। त्यानंतर बुलढाणा जिल्हा बघा, बुलढाणा जिल्ह्यामधील 25 लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्याला लाभ मिळणार। त्यानंतर लातूर जिल्हा बघा, लातूरमधील 24 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला जालना बघा, 19 लाखांपेक्षा अधिक शेतकरी पात्र ठरले। त्यानंतर परभणीमध्ये 18 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी आहे जे की पात्र ठरले आहे। यवतमाळमध्ये 27 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहे। त्यानंतर धाराशिवमध्ये बघा 16 लाखांपेक्षा जास्त शेतकरी आहे। त्यानंतर पुणेमध्ये 94 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी आणि अकोलामध्ये 18 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी यांना आता लाभ मिळणार आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्याला तर लाभ मिळणार, परंतु सरकारने 12 बँकांमध्ये निधी जोडण्याचा निर्णय घेतला आहे बघा, म्हणजे की 12 जिल्ह्यामध्ये निधी सोडण्यामध्ये येणार आहे। आता या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे बघा। बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आल्या शेतकरी बांधवांनो, आणि जर का यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे बघा। बँकांची यादी आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, त्यानंतर येस बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आणि बघा SBI म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया बघा, या बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। आता या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ मिळणार आहे बघा। शेतकरी बांधव, सरकारने काही अटी या ठिकाणी आता घातलेले आहे, त्या अटीचे पालन करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे। आता बघा, पहिली अट या ठिकाणी सरकारने घातली, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख आहे अशा सावकार शेतकऱ्याला या योजनेमध्ये लाभ दिला जाणार नाही बघा। ह्या राज्य सरकारचे नियम आणि निकष आहे। सरकारचे म्हणणं आहे कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला नमोचा लाभ मिळावा। जर पती पत्नी दोघेही जण लाभ घेत असतील तर अशांना लाभ मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फक्त आता एकाच जणाला कुटुंबामधील नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार। राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला। आणि शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी कार्ड सर्व शेतकऱ्याला काढायचं सांगितलं आहे। ते जर तुम्ही नाही काढलं तर अडचण येणार, त्यामुळे फार्मर आयडी कार्ड पण तात्काळ काढून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर न्यूजही तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। धन्यवाद।